तुम्हाला भीती कोणाला वाटत असेल याचा एकदा विचार करा फक्त. जो व्यक्ती ऑलिम्पिकमध्ये पळायला चाललेला आहे त्याला किती भीती वाटत असेल, कारण जर तो फेल झाला तर 4 वर्षांनी ऑलिम्पिक येणार आहे परत, बरोबर आहे. तोपर्यंत त्याच्याकडं काहीच रिकामा टाईमपास नाही आहे, त्याला मोकार प्रॅक्टिस करायची आहे. विचार करा त्या कॅन्डिडेटला किती भीती वाटत असेल. आपल्याला दरवर्षी पेपर आहे, राज्यसेवा आहे, कंबाईन ग्रुप बी आहे, ग्रुप सी आहे, मध्येच आम्ही तलाठी भरती देतो, SSC देतो, अजून काय काय नाही काय काय देतो, सगळं देतो, IBPS बी देतो कधी कधी मध्येच मुसंडी मारून. एवढ्या परीक्षा येत आहे तरी तुम्हाला टेन्शन आहे. अरे त्याचा विचार करा जो ऑलिम्पिक्सला जातोय, एका सेकंदाच्या किमतीने तो फेल होतोय किंवा मायक्रो सेकंदाने तो फेल होतोय. तो फर्स्टचा सेकंड येतो, सेकंडचा थर्ड येतोय किंवा नाहीच होते. काय खतरनाक असेल. आणि देश त्याला बघतोय, देश त्याला रिप्रेझेंट करतोय. तुम्हाला कोण बघतंय? 4 नातेवाईक, कोणते माहिती नाही. प्रॅक्टिकल आहे ना, 4 नातेवाईक बघताय, कोणते माहिती नाही आहे. आणि तरी तुम्हाला टेन्शन आहे, नाही झालं तर काय भाई, उनको देखो, नाही झालं तर काय. तो इलॉन मस्क SpaceX पाठवलं, फुटून गेलं, टेन्शन नाही आहे म्हणे, और बनाएंगे, आपण काम कर सकते. फॉर्म्युला 1ची रेस, जेव्हा तो रेस खेळतो तेव्हा त्याचं 7 किलो वजन कमी होतं. प्रॅक्टिकल गोष्टी त्या. यांचं काम किती बेकार असेल, किती डेंजरस असेल, किती क्रुशल असेल. किंवा जे गिर्यारोहक असतील, माउंटेन क्लाइंबर्स, हिमालय जात आहे. विचार करा ना, एखादं वादळ आलं, अडकला, पाय बी तुटला तर काय, खतम, नो पाय. जाताना होता, आता नाही आहे. किती डेंजर असेल त्याची जिंदगी. त्याला टेन्शन नाही बाई, तरी तो अटेम्प्ट करतोय. आणि तुम्हाला काय जायचंय, गोळे मारून यायचे, अटेम्प्ट करायचंय. तुम्ही टेन्शनमध्ये बसले, काय होईल. शुड नॉट डू दॅट थिंग.